नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आज आपण पाहणार आहोत विशाल ड्रायव्हर यांची कारकीर्द. मित्रांनो, विशाल ड्रायव्हर हे एक शिक्षकाचे सुपुत्र, एक गाडा मालक ते ड्रायव्हर हे कसे झालेत. मित्रांनो, येवलेवाडीला राहणारे विशाल ड्रायव्हर यांची 1999 ला एक बैलजोड होती, तिचं नाव होतं सर्जा राजा. ही सर्जा राजा जोड वाकेश्वरला एकदा फायनलला विजयी झाली होती. त्यानंतर माळशिरस 61 फाटी मैदानात सुद्धा सलग 2-3 वर्ष विजयी झाली होती. सर्जा खूपच भारी म्हणजे चांगल्या पद्धतीत पळणारा बैल होता त्यांचा. तर 2002 ला हे कुमठ्यात मैदान होतं. तर त्यांची गाडी त्यावेळेस सिमीपर्यंत लाला ड्रायव्हर, विसापूरचे लाला ड्रायव्हर यांनी चालवली. आता फायनलला ते दुसऱ्या गाडीवर गेले. तर या गाडीला ड्रायव्हर कुणी नाही म्हणून वय वर्ष 20 असताना स्वतः विशाल ड्रायव्हर गाडीवरती बसले. गाडी पब्लिकच्या बाजूने लागली, त्या बाजूने सर्जा होता. सर्जा हा म्हणजे कधी तासेला टच सुद्धा न झालेला, कधी लॉबी टच झालेला हा सर्जा नाहीये. सर्जा एकदम व्यवस्थित पद्धतीचा बैल. त्यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदाच बसून ती फायनल मारली मित्रांनो. आणि येवलेवाडीचं नाव या ठिकाणी त्यांनी, येवलेवाडीची ओळख या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने त्या दिवशी उदयास आणली. तसं त्या गावाला 50-60 वर्षापूर्वी बैलगाडा शर्यतीचा नाद होताच होता. तर त्या गावात येवले साहेबांची म्हणजे पहिली गाडी होती त्यांची. तर त्यांना खूप बैलगाडीचा नाद होता. त्यानंतर जगताप म्हणून होते आपले मधुकर जगताप. त्यांना वाटायचं की आपल्या गावातून कोणी ना कोणी ड्रायव्हर असा, म्हणून ते खोंड वगैरे घेऊन द्यायचे. तर त्यांचंही स्वप्न या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलं. पाहूया आपण विशाल ड्रायव्हर, एक साधी राहणी, उच्च विचार आणि एक राजा माणूस. मित्रांनो, पाहूया आपण. मित्रांनो, हे आहेत विशाल ड्रायव्हर, आपल्या गोठ्याच्या तिथं बसलेले. त्यांची स्वतःची या ठिकाणी 5 ते 6 बैल आहेत. चेतक वगैरे सगळ्यांचा यामध्ये समावेश आहे. हे पाहू शकता मित्रांनो, त्यांनी मिळवलेले मेडल या ठिकाणी, त्यांचे जे बैलांबरोबर गाड्या पळवल्या त्यांचे फोटो सुद्धा आहेत. ही पहा मित्रांनो, त्यांची सर्जा राजा आणि सुंदर अशी ही 3 बैल त्यांची स्वतःची. त्यातले सर्जा राजा हे खूप म्हणजे खूप त्यांनी या ठिकाणी फायनल पण घेतलेले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी वडकीला भरलेले जे भारत केसरीचं मैदान होतं, हे मैदान त्यांनी मारलेले. या ठिकाणी गिफ्ट होतं 2 पिकअप व्हॅन, जे पहिलं बक्षीस होतं या ठिकाणी वडकी येथे भरलेलं. तर मथुर आणि फलटणचा लक्ष्मणराव ही गाडी, त्यांनी ज्यावेळेस ही गाडी मारली त्यावेळेस सेमीलाच या ठिकाणी ते 6 नंबरला होते. परंतु येणाऱ्या 10 फुटामध्ये या गाडीने पहिलेच लॉबी टच करून या ठिकाणी सेमी मारला. तिथंच त्यांना वाटलं की आपण आता जिंकलोच, कारण खूप आटीतिटीची लढत झाली होती आणि ते मागे होते, 6 गाड्यांच्या मागे होते. परंतु या ठिकाणी त्यांनी सेमीतून फायनलला प्रवेश केला. हे पहा, वडकीचं मैदान पूर्ण बॅरियर गेटच्या खूप बाहेर या ठिकाणी पब्लिक होतं. त्यामध्ये ही 5 जोडी मित्रांनो, मथुर त्याच्यामध्ये बिनजोडचा होता. त्याला पब्लिक शिवाय त्याला पळणं खूप अवघड जायचं. त्या ठिकाणी एवढं पब्लिकही नव्हतं. परंतु या ठिकाणी विशाल ड्रायव्हर यांनी आपल्या गाडी चालवण्याच्या कलेतून या ठिकाणी या गाडीचा 1 नंबर काढला व त्यांना या ठिकाणी एक 2 व्हीलर गिफ्ट देण्यात आली व 1 लाख रुपये रोख देण्यात आले या ठिकाणी गाडा मालकांकडून. राहुल शेठ यांचा मथुर होता, फलटणकरांचा लक्ष्मणराव होता मित्रांनो या ठिकाणी. त्याच्यानंतर मित्रांनो, हे जे मैदान आहे जयंत पाटील केसरी सांगलीमध्ये या ठिकाणी कासेगाव या ठिकाणी पार पडलेलं मैदान आहे. याच्यामध्ये 1 नंबरचं पारितोषिक होतं फ्लॅट, आणि तो फ्लॅट सुद्धा या ठिकाणी विशाल ड्रायव्हर यांनी जिंकून दिलेला आहे. त्या ठिकाणी रायफल 81 आणि शंभू, आपल्या फुरसुंगीचा शंभू या जोडीने या ठिकाणी पहिलं पारितोषिक पटकावून जयंत केसरी जवळजवळ तब्बल मित्रांनो त्या ठिकाणी 1.5 ते 2 लाख पब्लिक होतं आणि 181 गाड्या त्या ठिकाणी 181 गाड्या आल्या होत्या मित्रांनो.
आणि खूपच तुफान असं मैदान झालं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी तो फ्लॅट विन केलेला आहे. त्यानंतर त्यांनी कोकण हिंद केसरी मोठा सोन्या छोटा सोन्या घेऊन या ठिकाणी त्यांनी तेही कोकणचं हिंद केसरी मैदान जिंकलेलं आहे. त्यानंतर हिंद केसरी या ठिकाणी त्यांनी मोठा सोन्या आणि करंजे पुलचा बाजी अशी अनगिनत मैदान मित्रांनो त्यांच्या नावावर आहेत. जर त्यांच्या घरी जर तुम्ही गेलात तर त्यांच्या हॉलमध्ये ठेवायला जागा नाही, इतक्या ढाली वगैरे गदा हे भरपूर अशी त्यांच्याकडं मानांकन चिन्ह वगैरे एक रूम भरेल एवढे त्यांचे या ठिकाणी बक्षीस आहेत मित्रांनो. असा एक निर्व्यसनी ड्रायव्हर अड्ड्यामध्ये घडला पाहिजे आणि त्यांनाही वाटतं की आता येणाऱ्या नवीन ड्रायव्हर लोकांनी व्यसन वगैरे करू नये आणि निर्व्यसनी राहून या ठिकाणी हा नाद जपला पाहिजे. आणि त्यांचं छोटंसं कुटुंबही आहे, मला दाखवतो मी. हे पहा मित्रांनो, त्यांच्या मिसेस, त्यांची आई आणि हा एक भाऊ आणि आणखी एक भाऊ आहे यांना. यांच्या वाढदिवसा दिवशीचा हा फोटो आहे मित्रांनो. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, इतरांनाही पाठवा. कारण आपण असेच नवनवीन आणि जुन्या आठवणीचे उजाळे आणि नवनवीन होणाऱ्या फायनल, जे काही ओपनच्या स्पर्धा असतील, आदतच्या असतील, या स्पर्धांचा आपण अपडेट घेऊन येत असतो बैलगाडा संदर्भात. त्यामुळे सर्व बैलगाडा प्रेमींना, बैलगाडा लव्हर्सना माझी विनंती आहे की हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो, इतरांनाही शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा शर्यत.